दुष्काळ, कर्ज आणि वाढत्या खर्चाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर एक दिलासादायक बातमी आली आहे। राज्य सरकारच्या बहुचर्चित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली। मात्र पहिल्याच यादीत केवळ 553 शेतकऱ्यांची नावे असल्याने काही प्रश्न उपस्थित होत आहेत। सरकारने यामागे तांत्रिक अडचणींचं कारण दिलं असलं तरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीमुळे शेतकरी समाधानी आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर। कर्जमाफीची प्रतीक्षा आता संपली। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी ज्या गोष्टीची वाट बघत होते त्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आता संपली आहे। कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही महत्त्वाची घोषणा केली आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी आज सुरुवात करत आहोत। या योजनेसाठी राज्य शासनाने सुमारे 36,585 कोटीची भरीव आर्थिक तरतूद केली आहे। या माध्यमातून राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लाभ मिळणार आहे। तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना देखील रुपये 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे। लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे। पण आज फक्त 553 नावच पहिल्या यादीत जाहीर झाल्यानं काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत। अर्थात तांत्रिक अडचणींमुळे एवढी कमी नावं असल्याचं बाबासाहेब पाटलांनी म्हटलंय। डीसीसी बँक 16, पुणे डीसीसी बँक 85, सातारा डीसीसी बँक 38 आणि ठाणे डीसीसी बँक 182 अशी एकूण सभासदांची संख्या 553 आणि अमाऊंट हे 2,99,37,540 हे आता कन्फर्म झालेले आहेत। बाकीचं काम अपलोड हुलालेवरी टॅली याद्या ह्या व्हायला वेळ लागते, आता ते काम आमचं कंटिन्यू चालू आहे। यासोबतच 30 जुलैपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं कृषी मंत्र्यांनी म्हटलं। तर कर्जमाफी योजनेची व्याप्ती आणखी वाढवल्याचं मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। पाहायला मिळेल, पण आता ती प्रक्रिया मी तुम्हाला सांगायचं आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। साधारणतः 30 जुलैपूर्वी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती, कर्ज खात्यावरती ही कर्जमाफीची सगळी रक्कम ही दिली जाईल। कर्जमाफीची पहिली यादी 30 तारखेला घोषित होणार ना, आणि तिची व्याप्ती आता इतकी वाढवली की शेतकरी खूप खुश आहे। 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळेल आणि ज्यांनी नियमितपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहन अनुदान पण मिळेल। दिल्लीकडून जी माहिती यायला हवी होती ती न आल्यानं विलंब लागत असल्याचं बाबासाहेब पाटलांनी सांगितलं। त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून पूर्ण यादी कधी प्रसिद्ध होते याची प्रतीक्षा आता शेतकरी करतायत। पण आतापर्यंत फक्त घोषणेतच असलेली शेतकरी कर्जमाफी प्रत्यक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।